नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3x3 हा जो रुबिक्स क्यूब आहे हा कसा सॉल्व करायचा याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. तर चला एकदा आपण बेसिक इन्फॉर्मेशन पाहून घेऊया. जे 2 कलर असतात त्याला एजेस असं म्हणतात. ज्याला 3 कलर असतात हे त्याला कॉर्नर पीस असे म्हणतात. कॉर्नर पीस, एज पीस आणि हा सेंटर पीस. हे तुम्ही सगळं मूव होतं, पण हा सेंटर पीस जो असतो प्रत्येकाचा हा कधीच मूव नाही होतो. तुम्ही किती पण आला सेंटर पीस कधीच मूव होत नाही याची सेंटर पीस. तर आपण काही बेसिक रोटेशन पाहून घेऊया. राईट लेअरला आर ने दर्शवतो. नंतर लेफ्ट लेअर म्हणजे एल, अप्पर लेअर म्हणजे यू, डाऊन लेअर म्हणजे डी, फ्रंट लेअर म्हणजे एफ आणि बॅक लेअर म्हणजे बी. राईट लेअर म्हणजे हा राईट साईडचा आपला हा राईट लेअर. लेफ्ट लेअर म्हणजे हा लेफ्ट लेअर. अप्पर लेअर म्हणजे वरची लेअर जी आहे का तिला अप्पर लेअर म्हणतात. डाऊन लेअर म्हणजे सगळ्यात खालची लेअर तिला डाऊन लेअर म्हणतात. फ्रंट लेअर म्हणजे हा फ्रंट जो काय आहे ना आपला हा फ्रंट, त्याला फ्रंट लेअर म्हणतात. आणि बॅक लेअर म्हणजे ही मागची साईड जी आहे त्याला बॅक लेअर म्हणतात. तर चला आपल्या आता बेसिक रोटेशन पाहून झालेले आहे. तर आपण आता क्यूबला स्क्रॅम्बल करूया. क्यूब जो आहे तो पूर्णपणे स्क्रॅम्बल झालेला आहे, म्हणजे आपण सगळा मोडून टाकला आहे क्यूब. तर आता सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला. जर का बाकीचे जे अल्गोरिदम नाही करता, अल्गोरिदमने पण येतो, पण बिना अल्गोरिदमची सुद्धा तुम्हाला सांगतो. अल्गोरिदम पण दाखवतो तुम्हाला. पहिलं काय करायचं, पूर्ण एक कलर बनवायला शिकायचं. नुसतं एक कलर, बाकीचं मोडलं तरी कारण पहिला एक कलर बनवायला शिकायचं. जसं का आता तुम्हाला जो कलर बनवायचा आणि त्याचा मिड काय जो बनवायचा आहे त्याचं काही मिड ठेवायचं. आता मी व्हाईटपासून स्टार्टिंग करतो. व्हाईट बनवायचं असेल तर मिड व्हाईटच पाहिजे त्याचा, हा मिड काय व्हाईटच पाहिजे. ब्ल्यू बनवायचा असेल तर सेंटर जो असतो हा पण ब्ल्यूच पाहिजे. तर आपण व्हाईट बनवायचं आहे. तर व्हाईट बनवण्यासाठी लॉजिकली करायचं. आता हा जर का इथं मॅच आहे, हा जर का वर घेतला तर हा इथे बसतो. हा जर का वर घेतला तर हा इथे येतो. परत हा जर का इथं आणायचा असला तर याला आपण जर का असं मूव केलं आणि वर घेतलं तर हा पण बसतो इथं, आणि याला परत होतं तसं करून टाकायचं. मग आता जे मिड लेअर आहे तेवढे सगळे बसून घ्यायचे. एकदा पूर्ण व्हाईट कलर बनवायला शिका तुम्ही, पूर्ण क्यूब तुम्हाला जमून जाईल. तर हे बघा, मी हा व्हाईट कलर बनवलेला आहे, प्लेन व्हाईट कलर. बाकी कुठंच ध्यान द्यायचं नाही, मोडलं आहे का काय. पहिला व्हाईट कलर बनवला की व्हाईट साईड वर धरायची आणि दोनदा मूव करायचं. एक तर पुढं मूव करा, नाही तर मागं मूव करा. एकदा दोनदा क्यूब असा फिरवायचा. ही लेअर एकदा दोनदा, ही लेअर एकदा दोनदा, ही लेअर एकदा दोनदा. क्यूब उलटा करायचा. व्हाईटच्या ऑपोजिट कोणता आहे? येल्लो. तर मग येल्लो इथं प्लस तयार झाला बरोबर. हे बाकीचे कॉर्नर पीस जाऊन द्या, हे जे कॉर्नर पीस आहे हे जाऊन द्या. प्लस तयार झाला पाहिजे ना आपला, फक्त हा प्लस तयार झाला. तर मग आता आपल्याला काय करायचं, ही साईड वरच धरायची आणि काय करायचं, तुमच्यासाठी आडवं धरतो मी क्यूब. हे जे आहे खालची 2 लेअर धरून राहायची आणि खालची आता हा पहिला ब्ल्यू वर धरून 2 लेअर खालची 2 लेअर आहे ना ही बिंग व्हायची. हा ब्ल्यू मॅच झाला, मग असं वर धरायचा एकदा दोनदा. झालं की आता हा ऑरेंज आणि त्याच्या खालची बघायचे, हे दोन्ही लेअर मॅच करायचे. सेंटर कलर आणि हे दोन्ही सारखे कलर झाले ना, परत एकदा दोनदा. मग आता हे 2 पीस राहिले. आता आपल्याला या पीससाठी आपण काय करायचं, रेड कलर शोधायचा. रेडला रेड मॅच झालं एकदा दोनदा. आता ग्रीनला ग्रीन मॅच येतं एकदा दोनदा. पलटून बघायचा तर तुम्ही बघू शकता आपला क्यूब जो आहे इथं प्लस तयार झालेला आहे. ही जी आपली कॉर्नर पीस आहे हे बसलेली नाही अजून, हा चुकीचा बसलेला आहे, हा करेक्ट बसलेला आहे. इकडं ऑरेंज आणि ब्ल्यूला ब्ल्यू. तर आता हा पीस आणि हा पीस चुकीचा, म्हणजे हे जे असतं हे असं वर असतं. वर जर का आलं या केसमध्ये असं तर
तर काय करायचं, क्यूब एक व्हाईट साईड आहे व्हाईट साईड खाली धरायची. आणि त्याच्यासाठी तुम्हाला मी अल्गो दाखवतो. तर ही फर्स्ट लेअरची अल्गो आहे. राईटला हा कलर जर का असा धरायचा समोर क्यूब, जर का ही जर का कलर व्हाईट कलर जर का राईटला आला तर ही अल्गो लावायची. आणि जर का हाच कलर जर का असा लेफ्टला जर का आला जर का आला तर मग लेफ्टसाठी ही अल्गो वापरायची. तर आपला प्लस तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता हे जे आहे ना हे एकदा मॅच करून घ्यायचं आहे. आज सेंटर कलर आणि HPC सगळं आपलं मॅच झालेलं आहे. तर मग आता आपल्याला हा व्हाईट कलर आहे. हा व्हाईट कलर कोणत्या साईडला आहे, लेफ्ट. पहिलं काय करायचं, व्हाईट कलरच्या बाजूला कोणता कलर आहे, रेड कलर. तर मग एकदा तो रेड कलर आहे ना सेंटर कलरशी मॅच करायचा आहे. खालचं धरून राहायची 2 लेअर, बिंग विथ राहायची खालची 2 लेअर, रेडला रेड मॅच झाला. मग हा व्हाईट कलर समोर धरायचा. आपला जो कलर आपण घेतला आहे ना खाली तो कलर आपण समोर. जर का आपला कलर असा व्हाईट कलर जर का तुम्ही बघू शकता, जर का आपला असा व्हाईट कलर जर का खाली जो आपण कलर घेतला आहे तो व्हाईट कलर जर का वरती आला आणि आपल्याला तो कॉर्नर पीस वाचवायचा असला काय करायचं, पहिला हा जो कलर आहे रेडच्या बाजूचा व्हाईटच्या बाजूचा रेड, तो सेंटर जो काही सेंटर कलर त्या संग मॅच करायचा. असं असा अनमॅच असला खालची 2 लेअर दोन करायची आणि ही रिंगवायचा वरची लेअर यू लेअर आणि ही मॅच करायची. ही मॅच झालं तुम्ही बघू शकता की व्हाईट लेअर जी आहे ती फ्रंटला आलेली. तर मग राईट साईडची, मग राईट साईडचा अल्गो काय सांगतो, यूला पुढे आरला वरती, ही आर आहे आपली आरला वरती, यूला मागे आणि आरला खाली. तुम्ही बघू शकता इथं हा कॉर्नर पीस बसलेला आहे. तसंच हे बाकीचे पण करायचे. आता व्हाईट कलर लेफ्ट साईडला आहे, त्याच्या बाजूचा कलर कोणता आहे, ऑरेंज. मग आता खालची 2 लेअर दोन राहायची, बिंग विथ राहायचं, ऑरेंज कलर सारखी आली. व्हाईट कलर समोर झाला. आता हा लेफ्ट साईडला आहे. लेफ्ट साईडसाठी कोणती अल्गो आहे, यूला राईटकडं, एलला वरती, यूला मागं आणि एलला खाली झालं. तर आता तुम्हाला हे बिना अल्गोची पण सांगतो जर का कसं करता येईल आपल्याला. तर तुम्ही आपण फॉर एक्झाम्पल आज आपल्याला हा एक पीस आहे मॅच होत नाही, लिंगवलं, हा मॅच केला तर काय करायचं, हा जो कलर आहे याच्या पुढं किती कलर आहे, 2 कलर आहे. याच्या इकडं कलर आहे का, साईडला नाही म्हणत मी, इकडं समोर कलर नाही, याच्या पुढं कलर आहे. तर मग हे पुढं बिंगवायचं. आता हा व्हाईट कलर कुठं होता, इथं होता, तर ती लेअर वर घ्यायची, हे परत रिवर्स करायचं जिथं होतं तिथं. आणि हे पण आपण खालून वर केलं तर हे परत खाली करायचं. बसला पीस, सोपे डेमो. तर आता अशी जर का कंडिशन जर का आली, हा पीस खाली असतं तर काहीच नाही करायचं, हे वर करायचं ही लेअर, जिथं हा पीस आहे तो वर करायचं आणि यू करायचं, 2दा करायचं. असं कळलं तुम्हाला. जर का असलं हा पीस जर का इथं असला तर मग काय करायचं, अशा वेळेस ही जी लेअर आहे ह्या ज्या लेअरमध्ये ही बघू शकता तुम्ही व्हाईट आहे, ही लेअर येतात ही काय करायची, ही साईड वर करायची आणि हे एक तर इकडं बिंगवा एकदा, नाही तर 2दा असं तिकडं बिंगवा. पण जर का ही सोपं आहे तुम्हाला, इकडे एकदा बिंगवायचं आणि परत होती तशी खाली करायची. आला आपला हा पीसवर. आता परत मॅच करायचं, रेड आणि ग्रीन आहे, मग खालची लेअर बिंगवायची, झालं ग्रीन मॅच झालं. तर मग आता आपली इथं पण तसंच मगाच्या तुम्हाला सांगितलं तसंच, मगाशी सांगितलं तसंच. पुढं कलर, इकडं कलर एक सरळ, इकडं समोर, साईडला नाही, समोर कलर नाही, इकडं समोर 2 कलर आहे, समोर विंगवायचं आहे. हा कलर कुठं होता, इथं होता, ही लेअर वर करायची. हे कुठं, हा जिथून आपण काढला होता पीस परत तिथं ठेवायचा आणि हे खालून आपण टर्न केलं ते खाली घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपली जी फर्स्ट लेअर आहे ही पूर्ण झालेली, खालचं पण फर्स्ट लेअर अख्खी पूर्ण झाली. आणि हे काय मॅच होऊन ठेवायचं. तर सेकंड लेअरसाठी लेअर करण्यासाठी पण पहिल्या वानीच कंडिशन आहे, राईट आणि लेफ्ट, पण याच्यामध्ये ऑपोजिट आहे. तुम्ही एकदा बघून घ्या कशी इथे. तर आता तुम्हाला मी एकदा सांगतो कशी आहे ती कंडिशन. आता आपली फर्स्ट झाली. आता
आता सेकंड लेअर मी कंडिशन काय जाणार ठेवायची, वरती जो कलर आहे का तो साईडची जी काही HPC की 2 कलरवाली, त्याच्यामध्ये कधीच तिथं येल्लो असेल तर तो पीस कधीच घ्यायचा नाही, कारण आपल्याला खाली येल्लोवाला पीस नको, येल्लोवाली पीस वरती लागतं. तो वरती येल्लो आहे, तर मग आपण काय करायचं, आता हा येल्लोवाला पीस ह्या काय आपण घ्यायचा नाही, त्या ॲटोमॅटिक आपण सॉल्व करतो, ते चेंज होत जातं. तर आता इथं आहे ना ऑरेंज आणि ग्रीन, मग हा ग्रीन सेंटर कलर जो आहे तो आणि हा कलर मॅच झाला पाहिजे, मग खालची 2 लेअर बिंबायची. ग्रीन मॅच झाला आणि ऑरेंज, तर ऑरेंज काही इकडं बसणार नाही, कारण इकडं रेड आहे, ऑरेंज आपला इकडं बसन ह्या साईडला, ऑरेंज जो आहे तो ह्या साईडला बसणार, इथं हा पीस इथं बसणार आहे. तर मग याच्यासाठी पण अल्गो आहे. जर का तुम्हाला हा पीस जर का लेफ्ट साईडला राईट साईडचा आहे, हा पीस जर का तुम्हाला राईट साईडला बसवायचा असला, हा पीस आहे, हा पीस कुठं जाणार आहे, इथं जाणार आहे, बरोबर ना. हा पीस जो आहे हा इथं जाणार आहे, म्हणजे राईट साईडला जाणार आहे, हा राईट. तर मग राईटवाली अल्गो वापरायची. अल्गो काय सांगते, यूला पुढे आरला वरती यूला मागे यूला मागे, आरला खाली, राईट लेअर खाली, यूला पुढे एफला क्लॉकवाईज, एफला अँटी क्लॉकवाईज, यूला पुढे एफला क्लॉकवाईज बसली. हा पीस बरोबर इथं बसला. तर आता परत हा पीस आहे HPC 1 2 3 4 हे इथं बसवायचे आपल्याला. आता हा मॅच करायचा परत मगाच्या ग्रीन. आता ग्रीन त्याच्यावरचा कलर कोणता आहे, रेड. तर रेड कुठं जाणार, ह्या साईडला जाणार, म्हणजे हा पीस इथं बसणार. तर म्हणजे लेफ्ट साईडला जाणार आहे, हा पीस लेफ्टला घालायचा आहे. तर मग ही अल्गो वापरायची. यूला पुढे यल म्हणजे लेफ्ट साईड, यलला वरती, यूला पुढे यलला खाली, यूला पुढे एफला क्लॉकवाईज, यूला पुढे आणि एफला अँटी क्लॉकवाईज. ओके. तर आता आपण अजून बघूया कोणत्या लेअर राहिलं. ही एक इथं मॅच आहे ऑलरेडी, रेडला रेड मॅच आहे. आता ब्ल्यू इकडं जाणार, मग हा पीस इथं बसणार, म्हणजे लेफ्ट साईडला जाणार आहे, मग लेफ्टवाली हीच अल्गो वापरायची. हां, तर आता आपण ही लेअर बसूया इथे. तर आता आपल्याला काय करायचं, हा कलर मॅच करायचा सेंटर कलर संग. तर खालची लेअर विंगवली, मिंग बिजरायची जोर, हा कलर मॅच होते. आता हा सेंटर कलर आणि हा कलर मॅच झाला आहे. वरती कोणता कलर आहे, ब्ल्यू म्हणजे वन साईडला राईट साईडला जाणार. तर मग राईटवाली अल्गो वापरायची. यावेळेस तुम्हाला नवीन म्हणजे टेक्निक सांगतो, ही खालची अल्गो अर्धी अल्गो तुम्हाला वेगळी सांगतो. तर काय करायचं, राईट साईडला जाणार आहे, तर मग अल्गो हीच वापरायची. यूला तिकडे लेफ्टकडे, आरला वरती, यूला मागे, आरला खाली इथपर्यंत गेलं आरपर्यंत, की तुम्ही लागले तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतला की त्याच्यानंतर काय करायचं, आता आरपर्यंत आली तर मग तुम्हाला टेक्निक सांगतो काय करायचं. ही जी लेअर आहे की ही आपण पहिल्यावानीच करायचं. व्हाईट कलर आहे ना, समोर धरायचा. त्याच्या कलर किती कलर, दोन्ही. ही खालची अल्गो करण्यापेक्षा तुम्हाला ही टेक्निक सोपी आहे. तर याची व्हाईट कलर आपल्या इथं पुट करायचा आहे. तर मग याच्या पुढं किती कलर आहे, याच्या इकडं कलर नाही सरळ, याच्या पुढं 2 कलर आहे, ते पुढं मूव करायचं. हा व्हाईट कलर कुठं होता, इथं होता. ही लेअर वर करायची आणि जसं तसं मागे आणि खाली बसली. एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही बघू शकता आपल्या दोन्ही लेअर झालेले आहे इथे. तर तिसरी लेअर बनवण्यासाठी काही कंडिशन आहे. त्या कंडिशन म्हणजे तुम्हाला दाखवतो. या 3 कंडिशन आहे. 3 कंडिशन पहिली आहे डॉट म्हणजे फक्त सेंटर येतो, ते तुम्हाला दाखवतो मी. 3 केस उलटा येईल, लाईन येते आणि प्लस जर का आलं तर मग फॉर्म्युला लावायची काही गरज नाही. तर चला तुम्हाला डॉटपासून दाखवतो मी. तर बघू शकता ही आपले 2 लेअर सॉल्व झालेल्या होत्या आणि ही डॉटची कंडिशन आली. असा डॉट जर का आला तर ही अल्गो वापरायची. म्हणजे प्रत्येक वेळेस हीच अल्गो वापरू शकता. तर चला
डॉटपासून आपण सुरुवात करूया. एफला क्लॉकवाईज समोर धरायचं, कोणता पण कलर धरा तुम्ही समोर. एफला क्लॉकवाईज म्हणजे राईटकडे विंग व्हायचं. आरला वरती, यूला पुढे, आरला खाली, यूला राईटकडे, आणि एफला अँटी क्लॉकवाईज. तर आपला यल आलेला आहे. तुम्ही बघू शकता दुसरी कंडिशन यल. तर यल कसा घ्यायचा माहिती आहे का? क्यूब तुम्ही उलटा यल येईन असा पकडायचा. आता असं पकडला क्यूब तर सरळ यल दिसतो. असा पकडला तो यल नाही, असा पण नाही आहे. उलटा यल म्हणजे असाच आला पाहिजे नाही. असा केला क्यूब तर असा होतोय मॅच उलटा यल. तर झाला की हीच अल्गो वापरायची. एफ क्लॉकवाईज, आरला वरती, यूला पुढे, आरला खाली, यूला मागे, आणि एफला अँटी क्लॉकवाईज. तर आपली नंतरची कंडिशन आली लाईन बघू शकता. तर लाईनला असं नाही पकडू शकत तुम्ही. लाईनला कधी पण हॉरिझॉन्टलीच पकडायचं, असंच पकडायचं. लाईन अशी ना, समोरचा हा कलर असा आपल्या समोर धरायचा, आणि समोर धरला की ही अल्गो परत वापरायची. एफला क्लॉकवाईज, आरला वरती, यूला राईटकडे, आरला खाली, यूला लेफ्टकडे, आणि एफला अँटी क्लॉकवाईज. बघू शकता आपला प्लस तयार झालेला आहे. प्लस तयार झाल्यानंतर इथं तुम्ही काय करायचं, एकदा एक कोणता तरी हा एच पीस, याला एच पीस, 2 कलर एच पीस, हे या कलर संग मॅच करायचे. एक तर तुम्ही कोणता पण एक कलर घ्या. आता रेड आहे, रेडला मी मॅच करतो. खालचे 2 लेअर 2 राहायच्या, वरची लेअर 2 राहायची, खालच्या 2 लेअर भिंगवायच्या. मॅच होतोय का? झाला. रेडला रेड मॅच झाला, बस. रेडला रेड मॅच झाले. मग बघायचं अजून पुढं कोणता मॅच होतोय, हा बदलायचा नाही. मग हा मॅच होतोय का? नाही होत. हा होतोय का? नाही होत. हा झाला. ब्ल्यूला ब्ल्यू म्हणजे मॅच होत, म्हणजे सारखे कलर आले पण हे दोन्ही पण सारखे कलर आहेत. हे दोन्ही सारखे येत असले तर हे 2 अनमॅच होतात. तर मग काय करायचं, तुम्ही एक तर ऑरेंजला मॅच करा, नाही तर ग्रीनला मॅच करा. कोणतं पण केलं तर चालेल. मी ग्रीनला मॅच करतो. ग्रीनला मॅच केलं, तुम्ही ग्रीन कलर आहे तो हा लेफ्ट हँड साईडला धरायचा. कधी पण ग्रीन कलर लेफ्ट हँड साईडला, कधी पण असा वर येलो कलर टॉपला धरायचा, आणि ग्रीन कलर लेफ्ट हँड साईडला धरला की ही अल्गो वापरायची आपल्याला. हे सगळे एच पीस सारखे आणण्यासाठी. बाकीचे अनमॅच राहतील त्याच्याकडे काही ध्यान द्यायचं नाही. फक्त एक कलर मॅच केला तुम्ही, हा येल्लो बघू शकता, येल्लो आणि ग्रीन, याला लेफ्ट हँडला धरायचं आणि ही अल्गो वापरायची. अल्गो काय सांगते, ही लेफ्ट हँडला साडलं, आरला 2 आर म्हणजे काय करायचं, आरला एकदा आणि हे 2दा. कळालं कसं? आरला 2 वेळावर घ्यायचं, हा आला एकदा आणि ह्याला 2दा. झालं. यूला राईटकडे, यूला राईटकडे झाल्यावर एफला क्लॉकवाईज, यू तर बीला क्लॉकवाईज, बी पण क्लॉकवाईज, हा बी बॅक की, बीला पण क्लॉकवाईज. झालं की 2R म्हणजे आरला 2 वेळा, आरला 2 वेळा, ही एकदा 2दा. नंतर आरला अँटी क्लॉकवाईज, झालं. बॅकला पण अँटी क्लॉकवाईज झालं. यूला पुढे, आणि आरला 2 वेळा खाली. एक तर पुढून करा आणि मागून करा. खालून पुढून केलं तरी चालेल, एकदा 2दा. येल्लो कलर कधी पण ध्यानात ठेवा, टॉप ठेवायचा करताना. तर तुम्ही बघू शकता ऑरेंजला ऑरेंज, ब्ल्यूला ब्ल्यू, रेडला रेड, आणि ग्रीनला ग्रीन मॅच झाली. तुम्ही अल्गोचं स्क्रीनशॉट घेऊ शकता. या खूप सोपी आहे. एकदा हात जर का बसून गेला तर ॲटोमॅटिक आपले फास्ट अल्गो होती. तर आता हा पीस तर आपला मॅच झालेलाच आहे. तर आता आपल्याला ही जी कॉर्नर पीस म्हणजे काय 3 कलरवाली, ही आपल्याला आहे ना मॅच करायची. म्हणजे आता हा जो कलर आहे ना, हा इथं जाईन. तर एकदम सोपी ट्रिक. याला अल्गो तुम्हाला काही दाखवत नाही किंवा त्याची अल्गोची काही गरज नाही, सोपं सांगतो. काय करायचं, आता तुम्हाला येल्लो टॉप आहे ना, असं फ्रंटला कोणता पण एक कलर धरा, कोणता नाही, जो तुम्ही मॅच केलेला एक कलर कोणता तरी मॅच असेल, किंवा जर सगळे जर का नसतील ना मॅच, कोणता पण एक धरायचा. आर साईडची आर जो आहे येल्लो टॉप धरायचा, आणि आर जो आहे तो एकदा वर घ्यायचा. एकदा वर घेतला की यूला इकडे फिरवायचं पुढं.
कळालं तुम्हाला बा. आरला वर घ्यायचं, यूला राईटकडे फिरवायचं, मग लेफ्टला वर घ्यायचं, यूला राईटकडे फिरवायचं आणि आर खाली घ्यायचं आणि यू लेफ्टकडे फिरवायचं, राईटकडे फिरवायचं आणि लेफ्ट खाली घ्यायचं आणि परत यू मागं घ्यायचा. कळाली आल्गो? परत सांगू तुम्हाला. थांबा आता आपली मी परत एकदा अनमॅच करून तुम्हाला सांगतो कसं करायचं. हां आता अनमॅच झाली, परत तुम्हाला सांगतो कसं करायचं. ध्यान लावून बघा. हा येल्लो आहे आणि ब्ल्यू आहे. तर आपल्याला हे पीस जे आहे ना इथं करेक्ट आणण्यासाठी काय करायचं, येल्लो टॉप धरायचा आणि जो कोणता पण एक फ्रंटला कलर धरा जो अनमॅच आहे. मग आरची लेअर एकदा वर करायची, यू राईटकडे विंगवायचा, यू राईटकडे विंगवला की लेफ्ट पण वर घ्यायचा, मग यू परत जसा तसा रिवर्स करायचा आणि आर परत जसा तसा खाली करायचा. खाली केला की परत यू परत अंडू करायचा जसा तसा रिवर्स आणि परत लेफ्ट खाली घ्यायचा आणि यू जसा तसा परत. ओके. असं जोवर आपला हा पीस जो आहे काढता येत नाही तोवर करीत राहायचं. आरला वरती, यूला राईटकडं, लेफ्टला वरती, यूला लेफ्टकडं, आरला खाली, यूला राईटकडं आणि आरला खाली, यूला लेफ्टकडं. ते झालं का? तुम्ही बघू शकता हा पीस जो आहे हा आला आहे करेक्ट. येल्लो, ब्ल्यू आणि रेड असं समजायचं. 3 कलर बघायचे. आपला हा पीस इथं आला आहे ना, तर आता हे 3 कलर आहे का या पीसमध्ये? येल्लो आहे, रेड आहे आणि ब्ल्यू आहे. हा पीस आला आहे. दुसरा चेक करायचा आला आहे. ग्रीन आला का? ग्रीन आला. रेड आला का? आला आहे. ब्ल्यू आला का? आला आहे. येल्लो आला आहे, ग्रीन आला आहे, ऑरेंज आला आहे. ओके झालं का? मग आता हे पीस ट्विस्टेड म्हणजे ट्विस्ट काढण्यासाठी काय करायचं, येल्लो टॉप धरायचा, आरला खाली, ही जी डाऊन लेअर आहे का आपली डाऊन लेअर, ही डाऊन, त्याला काय करायचं, आरला खाली करायचं, डाऊन लेअरला लेफ्टकडे विंगवायचं आणि आरला वर घ्यायचं आणि डाऊनला राईटकडे विंगवायचं. हीच प्रोसेस कंटिन्यू करीत राहायची ज्यावर येल्लो बसत नाही. आरला खाली, डाऊन लेअर लेफ्टकडं, आरला वरती, डाऊन लेअर राईटकडं, आरला खाली, डाऊन लेअर लेफ्टकडं, आरला वरती, डाऊन लेअर राईटकडं. अशीच प्रोसेस. आरला खाली, डाऊन लेअरला लेफ्टकडं, आरला वरती, डाऊन लेअरला राईटकडं. बघू शकता हा पीस आपला बसला आहे. खाली हे मोडतंय, याच्याकडे काही लक्ष द्यायचं नाही. आपला क्यूब आहे तसंच धरायचं. क्यूबचा आता तुम्ही ब्ल्यू रंग जर का धरला तर ब्ल्यूच समोर धरा. मग काय करायचं, आता हा बसला आहे तर हा कलर इथं फिक्स झाला आहे, तर आता पुढचा कलर घ्यायसाठी बिंगवायचा नाही क्यूब. ही 2 लेअर आहे ना, या 2 लेअर धरूनच राहायच्या, फक्त वरची लेअर बिंगवायची जो मॅच करायचा होती. कळालं? ही जी लेअर आहे खालच्यातून ह्या बिंगवायच्या नाही, कारण मग बाकीचं क्यूब मोडन अशा नाही. फक्त वरची लेअर बिंगवली की इथं पण असंच करायचं. आरला खाली, यूला राईटकडं, आरला वरती, यूला लेफ्टकडं, राईटकडं. अशीच कंटिन्यू ती प्रोसेस करीत राहायची. तुम्ही बघू शकता हा पण इथं वाचलेला आहे कलर. तर आता इथं पण असंच आरला खाली, यूला लेफ्टकडं, आरला वरती, यूला राईटकडं, आरला खाली, यूला लेफ्टकडं, आरला वरती, यूला राईटकडं, आरला खाली, यूला लेफ्टकडं, आर वरती, यू लेफ्ट, आरला खाली, यू लेफ्टकडं, आर वरती आणि यू राईट. ओके. अशा पद्धतीने आपण 1 बाय 1 तिन्ही सगळ्या लेअर सॉल्व केल्या. पहिला प्लस बनवायचा. पहिला एक कोणता तरी पूर्ण कलर बनवायचा, कारण तुम्ही डायरेक्ट जर का प्लस बनवायला गेली, नवीन असाल तर बनवायला थोडा हे होतं. जर का प्लस येत असेल तर व्हेरी गुड, पुढे तुम्ही फर्स्ट लेअर सेकंड लेअर शिकू शकता. आणि जर का नवीन असाल तुम्ही क्यूब शिकायला तर पहिला सिंगल कलर बनवून घ्यायचा. तुम्हाला सांगितलं जसं 2 टाईम रोटेट करून प्लस एकदा कलर करून घ्यायची. ती सोपं आहे ते. हे आपलं कंटिन्यू डायरेक्टली प्लस बनवण्यापेक्षा मग सिंगल कलर बनला की 1 बाय 1 आपण लेअर बनवत जातो. जर का तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.